नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पिठाचा शिरा। ज्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे गव्हाचं पीठ 1 वाटी, तूप 1 वाटी, साखर 1 वाटी, 2.5 कप पाणी। मी चवीसाठी किंवा नावासाठी असं वापरतेय हिरवे वेलचीचं पावडर आणि ड्राय फ्रूट्स। आता आपण सुरू करूया बनवायला। सगळ्यात आधी मी पॅन गरम करायला ठेवला होता आधीच। त्यामध्ये आपण टाकणार आहोत तूप 1 वाटी, हे तूप पूर्ण वितळल्यावर आपण त्याच्यात टाकणार आहोत गव्हाचं पीठ। आपण गॅस थोडा वाढवूया। गॅस आपण थोडं बारीक केलं। आपण जेवढं जास्त तूप टाकू तेवढं टेस्ट चांगली येणार आहे आणि आपलं पीठ तेवढं चांगलं भाजलं जाणार आहे। आता आपण ह्याच्यात गव्हाचं पीठ टाकूया आणि आपल्याला ह्याला सारखं हलवत राहायचंय, जेणेकरून आपलं पीठ आहे ते लम्प्स तयार होणार, गोळे तयार नाही होणार त्याचे, आणि नीट चांगल्या पद्धतीने भाजलं जाईल। आता तुम्ही बघू शकता मी ह्याच्यातले सगळे गाठी काढलेत। आता याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं, जसं आपण बेसनाच्या लाडूसाठी बेसनला हलवतो तसं छान असं परतून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता ह्याच्यानंतर थोड्या वेळाने ह्याचा कलर सुद्धा चेंज होईल। आपलं पीठ जे आहे ते भाजलं जातंय। ह्याला आपण जेवढं चांगलं भाजू तेवढं चांगलं असतं, म्हणजे तेवढी जास्त टेस्ट वाढते आपल्या प्रसादाची। आता आपण बघू शकता आपल्या पीठ आपलं हे खूप छान भाजलं गेलंय। आपण जेवढं बारीक गॅसवरती आपण जेवढं चांगलं भाजता येईल आपण तेवढं भाजायचं, म्हणजे तेवढी त्याची टेस्ट चांगली येते। आता ह्याच्यात आपण सगळ्यात आधी पाणी टाकणार आहोत 2.5 चमचे, 2.5 कप। छान हलवत राहायचे। बघू शकता आपलं लगेच झालेलं आहे। आता ह्याच्यात आपण 1 कप साखर टाकणार आहोत। आता ही साखर जेव्हा मेल्ट होईल ह्याचा कलर अजूनही ब्राउनिश होत जाईल। छान हलवून घ्यायचे। आपण बघू शकतो इकडे अजून ब्राऊन कलर त्याचा होत चाललाय। आता ह्याच्यात मला चांगली टेस्ट एक स्मेल यावा म्हणून मी हिरवी वेलचीची थोडीशी पावडर टाकते। हे ऑप्शनल आहे, मला आवडतं म्हणून मी टाकते। इथे पण लम्प्स तयार होत असतात, त्यामुळे आपल्याला कंटिन्यू त्याला थोडंसं स्टार्टिंगला ॲटलिस्ट जोपर्यंत आपलं साखर पूर्णपणे मेल्ट होत नाही तोपर्यंत आपण त्याला छान असा सुगंध सुटलेला आहे आपल्या कडाप्रसादचा। आता ह्याच्यात मी ड्रायफ्रूट्स आताच टाकत आहे। इट्स ऑप्शनल, तुम्हाला नंतर प्लेटिंग करताना टाकायचं असेल तर तुम्ही तेव्हा टाकू शकता, पण मला असं आत्ताच टाकलेलं जास्त आवडतं। बघू शकता आपल्या कडाप्रसादचा कलर किती सुंदर आलेला आहे। पण तूप ज्याप्रमाणे घेतलेलं त्या हिशोबाने तुम्ही बघू शकता की पूर्ण वरती आलेलं आहे तूप। तो एक की पॉइंट आहे की जेवढं जास्त आपण तूप टाकणार की तेवढं चांगलं आपल्या कडाप्रसादला टेस्ट येते। आता आपण भेटूया प्लेटिंग करताना। जोपर्यंत आपली कन्सिस्टन्सी आपल्या कडाप्रसादची अशी होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला हलवत राहायचं। आता आपला प्रसाद खूप छान पद्धतीने असं झालेला आहे। आता आपण त्याला सर्व करून घेऊया। आपण याला सर्व करून घेऊया।
आपण बघू शकता आपलं कढाप्रसाद किती छान झालेले, आपलं तूप वरती आले. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं जेवढं जास्त तूप असेल तेवढं जास्त आपल्या हलव्याला किंवा कढाप्रसादला टेस्ट चांगली येते. थँक्यू.